माफी होणार हे निश्चित झाले, त्याबद्दलचा तारीखही निश्चित झाली, त्याबद्दल सविस्तर जी.आरही काढण्यात आला। त्यानंतर आता 2 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल वक्तव्य केलंय किंवा त्याबद्दल पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाष्य केलेलं आहे। यामध्ये नेमकं त्यांचे मत काय मांडण्यात आले आहे आणि कर्जमाफी होणार हे निश्चितच आहे, बीजेपी सरकार हे कर्जमाफी करणार हे निश्चित आहे, त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। पण त्यामध्ये 6 निकष नियम अटी घालण्यात आलेले आहेत। नेमकं कर्जमाफी कोणाला द्यायची, कशा पद्धतीने द्यायची याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि याबद्दलच आज आपण त्यांचं नेमकं काय वक्तव्य केलं आहे, त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काय बोललंय कर्जमाफीबद्दल याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर नमस्कार, मी गोविंद रे, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कर्जमाफी करणार हे निश्चित झालंय, बीजेपी सरकार कर्जमाफी करणार म्हणजेच त्यांच्या माध्यमातून पहिला मुद्दा सांगितण्यात आला आहे की आमचं सरकार हे कर्जमाफी करणार। कधी करणार हे तारीख निश्चित करण्यात आली, नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ही कर्जमाफी याबद्दलही त्यांनी एक समिती गठीत करण्यात आली। त्याबद्दल पहिला मुद्दा संपला। त्यानंतर आता दुसरा मुद्दा म्हणजे कर्जमाफीच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना कसे बाहेर काढायचे, याबद्दल शासनाचे काय चुका होतात याबद्दलही थोडक्यात अभ्यास करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एमएसपी ठरवताना त्यांनी एमएसपी ठरवल्यानंतर शेतकऱ्यांच्या या दुष्टचक्रातून दूर होते का किंवा बाहेर निघतात का याबद्दलही त्यांनी थोडक्यात वक्तव्य केलं आहे। त्याचबरोबर यामध्ये कायमस्वरूपी सोल्युशन काढण्यासाठी आपण याबद्दल विशेष प्रकारची माहिती घेतलेलीच आहे, याबद्दलचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजेच या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी या कर्जांच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न खर्च पाहता त्यांच्यावरती 10 ते 20% रक्कम त्यांना फायदा व्हावा अशा पद्धतीचे सर्व ठरवून त्यावरती एमएसपी ठरवावी, किमान आधारभूत किंमत त्यांच्या उत्पन्नाच्या प्रत्येक जे काही धान्य असते, जे काही उत्पन्न असते, सोयाबीन असो, तूर असो, कापूस असो, या खर्च पाहता 10 ते 20% त्यांना मुनाफा व्हावा या पद्धतीने एमएसपी ठरवावी आणि यामुळेच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी या कर्जांच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना या पद्धतीने बाहेर काढता येते आणि ते पण कायमस्वरूपी। ह्या पद्धतीने अशा पद्धतीचे धोरण आखावे हेच अपेक्षा, माफक अपेक्षा ठेवूयात या सरकारकडून। आणि हे सरकार अशा पद्धतीचे कुठलंही सरकार या शेतकऱ्याच्या बाजूने अशा पद्धतीचं खर्च उत्पन्न पाहता 20% मुनाफा ठेवून एमएसपी ठरवली जात नाही आणि हे शेतकऱ्याच्या बाजूने कुठलंच सरकार हे अशा पद्धतीने विचार करणार नाही। त्याबद्दल आपल्यालाच प्रत्येक शेतकऱ्याला उठाव करावा लागेल, एकत्र यावं लागेल आणि जो समोर जातोय म्हणजेच या आंदोलनाच्या माध्यमातून समोर होतोय त्यांच्या पाठीमागे जाऊन अशा पद्धतीचे विशिष्ट धोरण ठरवणे हे आपल्या हातात आहे। त्यानंतर आता त्यांनी सांगितलं आहे की तिसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यापेक्षा बँकांनाच या कर्जमाफीचा जास्त फायदा होतो। तो कसा, तर आता थोडक्यात सांगायचं म्हणजे शेतकरी कर्ज एकत्र घेतात, सर्व शेतकरी एकत्र कर्ज घेत असतात, पण फेडत असताना सर्व शेतकरी एकत्र फेडत नसतात किंवा त्याचं पुनर्गठन करत नसतात। यामुळे आता या बँकांना कसा फायदा होतो, तर ह्या कर्जमाफी जाहीर झाली, कर्जमाफी केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून एक रकमी त्यांना रक्कम मिळत असते बँकांना। त्यामुळे असा फायदा होत असतो की त्यांना इन्व्हेस्टर आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून एक रक्कम एकदाच मिळत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने बँकांना या कर्जमाफीचा फायदा होतो, थोडक्यात सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आता कर्जमाफी करत असताना कोणते नियम निकष पात्रता हे ठरवणार यामध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे। त्यांच्या माध्यमातून काय नियम निकष ठेवण्यात आलेले आहेत याबद्दलही आपण ठेवण्यात येणार आहे, त्याबद्दलही थोडक्यात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत। सविस्तर कर्जमाफीबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे, जवळपास 15 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो आपण या चॅनलवरती येऊन पाहावा आणि त्यामध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे, काय नियम निकषाटी आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत त्या व्हिडिओमध्ये। आता यामध्ये समिती गठीत करण्यात आली, त्यांच्या माध्यमातून जितके होईल तितके शेतकऱ्यांना कमी करण्याचा प्रयत्न, यामधून कर्जमाफीच्या पासून वंचित कोणत्या शेतकऱ्यांना ठेवता येईल आणि कोणत्या निकषाद्वारे यांना शेतकऱ्यांना वंचित ठेवता येईल आणि थोडक्यात म्हणजे सर्वात कमी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे लाभ मिळेल अशा पद्धतीचे विशेष प्रयत्न या सरकारकडून केले जात आहेत। त्यानंतर आता 5वा मुद्दा म्हणजे आता प्रत्येक 3 ते 5 वर्षामध्ये कर्जमाफी करत आहेत। आता ही कर्जमाफी करत असताना हे
चालत आलेले दुष्टचक्र नेमकं यामध्ये शासनाच्या चुका काय होतात. आता यापूर्वी 2017 त्यानंतर 19 अशा पद्धतीने विशिष्ट कर्जमाफी करण्यात येत आले आहे आणि ह्या कर्जमाफी होऊ नये अशा विशिष्ट प्रकारे नेमकं ह्या कर्जांच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना यापासून बाहेर कसे काढावे, यामध्ये शेतकऱ्यां म्हणजे सरकारच्या काय चुका आहेत याबद्दलही अभ्यास करत आहे अशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला मुद्दा म्हणजे 6वा मुद्दा म्हणजे आवश्यक आहे त्यांनाच कर्जमाफी देणार. मग आता हे आवश्यक कोणाला नाही, आता कर्जमाफी करायची म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट कर्जमाफी करायची हे शब्द आता त्यांनी त्यापूर्वीच म्हणजे GR काढल्यानंतरच त्यावरती विशेष प्रकारचे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले आहे. सरसकट कर्जमाफीचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला नाही आणि त्यानंतर आता त्यांनी एक त्यांच्या माध्यमातून GR काढण्यात आला आहे. पुनर्गठन फक्त 1 वर्षासाठी थांबवणार. मग 1 वर्षासाठी थांबवणार हे खरं आहे, पण काही शेतकऱ्यांना आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांना म्हणजे फक्त शेतकरी असणं गरजेचं आहे, ते पण अल्प भूधारक शेतकऱ्यांनाच यापासून कर्जमाफी होणार अशा पद्धतीचे निश्चितपणे त्यांनी अशा 6 मुद्द्याद्वारे कर्जमाफी केलं जाणार आहे असं त्यांच्या माध्यमातून सर्वांच्या आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. म्हणजे त्याच 5 मुद्द्यांच्या द्वारे त्यांनी कर्जमाफी करणार आहेत आणि या कर्जमाफीमध्ये कमीत कमी शेतकरी कसे बसतील असा विशेष प्रकारची मोहीम आणि विशेष प्रकारचे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहेत. यापासून सरसकट कर्जमाफी मिळवायची असेल तर सर्व शेतकऱ्यांना एकत्रित येणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा उठाव करणं गरजेचं आहे, कारण सर्वांना कर्जमाफीची गरज आहे आणि यामध्ये झाली पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, याबद्दलच विशेष प्रकारचे आंदोलन केले पाहिजेत आणि सरसकट कर्जमाफी मिळवून घेतली पाहिजेत. हाच एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे आणि हे सरकार सरसकट कर्जमाफी देणार नाही हेही निश्चित झालेले आहे. यामुळे त्यांचं धोरण आखण्यापूर्वीच या शेतकऱ्यांना एकजूट होणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आणि शेतकरी कर्जमाफी सरसकट मिळवून घेणं गरजेचं आहे. आणि विशिष्ट प्रकारचे आपण सविस्तर माहिती आपण यापूर्वी घेतलेल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, तो अवश्य पाहावा. यामध्ये कशा पद्धतीचे धोरण आखले जात आहेत, कोणते नियम निकषासाठी घालण्यात आलेले आहेत याबद्दलही त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.